नमस्कार. मी मोहना प्रभुदेसाई जोगळेकर. अरुणा ढेरे यांना म्हणजेच अरुणाताईंना 69व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा. अभिजातने हा अभिनव उपक्रम राबवला आणि त्यात मलाही समाविष्ट करून घेतलं, त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. अरुणाताईंशी कारणाकारणाने अधूनमधून संपर्क होत असल्याने आज त्यांची कथा वाचताना मला खूप आनंद होतोय. कथेचं नाव आहे निर्णय. ट्रेन वेळेवर सुटली आणि शुभदाताईंनी बॅगेतली फाईल उघडून समोर धरली. सकाळच्या गर्दीच्या गाड्या टाळून त्यांनी मुद्दाम कोयना एक्सप्रेस निवडली होती. थोडा निवांतपणा 2-3 तास मिळाला तर पुन्हा एकदा सगळ्या गोष्टी डोळ्याखालून घालता येतील. उपळेकर सर्वांहून सरस आहे. त्याच्या निवडीचा निर्णय आपला आपण तरी पक्का केला पाहिजे. इतरांना काय म्हणायचंय ते मागून पाहता येईल, पण आपण घाईगर्दीत कोणाकडे दुर्लक्ष केलं असं होता कामा नये. स्वच्छ, पारदर्शी असलं पाहिजे, बोललं पाहिजे. मागाहून भलते अर्थ काढत बसण्याला जागा उरता कामा नये. शुभदाताईंना या विचारासरशी आतल्या आत एक हिसका बसला. बेलसर आठवण त्यांना टाळता आली नाही. ते कमिटीवर आहेत असं कळलं तेव्हाच आपल्या सदस्यत्वाला नकार देऊन मोकळं व्हावं असं त्यांना एकदा वाटून गेलं होतं. पण मग सुभाषने, त्यांच्या नवऱ्याने त्यांना तसं करू दिलं नाही. म्हणून त्यांना हे काम करावंच लागलं. एखादा माणूस वाईट चालीने चालतो, एवढ्यासाठी कामच नाकारायचं? हे बरोबर नाही शुभदा. भले तो राजकारणी आहे, पण इतर 4 चांगली माणसं असतीलच ना. आणि तीही बरोबर नसली तरी आपण आपली भूमिका मांडत राहिलं पाहिजे. बाहेर राहून कसं चालेल, तो म्हणाला होता. शुभदाताईंना हे पटत नव्हतं असं नाही, पण त्या प्रसंगांमधून जाणंच त्यांना नकोसं वाटे. अजून निबर नाही झाली आपली कातडी. अजून एखाद्या घृणास्पद डावपेचाचा शिंतोडा अंगावर उडाला की शहारायला होतं. पण तरीही इथे या निवड समितीवर काम करणं भाग होतं. नवऱ्याचा आग्रह म्हणून आणि जयवंतांच्या स्मृतीची प्रतिष्ठा म्हणूनही. जयवंतांच्या आठवणीनेही शुभदाताईंना प्रसन्न वाटलं. किती मोठा लेखक आणि त्यापेक्षाही मोठा माणूस. देवावरच्या फुलांसारखे शब्द दिले त्याने. कवितांना मंत्रांची प्रतिष्ठा दिली. शिवाय किती जणांना उभं केलं, किती जणांसाठी आधाराची उभारणी केली. त्यांच्या स्मृतीसाठी दिला जाणारा हा पुरस्कार किती मोठा. केवळ पैशाने मोठा नव्हे, मानाने मोठा, भावनेने मोठा. जयवंतांची सगळी पुण्याई त्यामागे उभी आहे. इथे या निवड समितीत तरी सर्वांनी निर्मळपणाने काम करावं. शुभदाताईंनी हातातल्या फाईलकडे नजर टाकली. जेवढी पुस्तकं दुसऱ्या फेरीत वगळली होती तेवढ्या पुस्तकांची टिपणं त्यांनी करून ठेवली होती. आता अंतिम फेरीत होती फक्त 3 पुस्तकं. मृदुला कालेलकरचं मुक्तीच्या वाटेवर, सदाशिव उपळेकरचं नवे वर्तमान आणि रामदास ढाकणेचं बुलंद. 3ही कादंबऱ्यांचे लेखक नवे होते, प्रस्थापित नव्हते. शुभदाताईंना या गोष्टीचं फार बरं वाटलं. ताजं आणि सशक्त लिहिणारी तरुण मुलं हा नेहमीच त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. अंतिम फेरीत धडक मारण्या इतका कस या तिघांनी दाखवला या जाणीवेने त्यांना खरोखरच आनंद झाला. तसा आनंद तर निवड समितीतल्या चौघांनाही झाला होताच की. पण त्यांच्या आनंदाची कारणं वेगळी होती. अंतिम फेरीत असलेली पुस्तकं निश्चित करून मागची बैठक संपली तेव्हाची आठवण शुभदाताईंना झाली. आपली फाईल उचलत शुभदाताई जायला निघाल्या तेव्हा बेलसर यांनी त्यांना थांबवलं होतं. 1 मिनिट कानेटकर बाई, 1 मिनिट.
सगळे लोक खाली जायला निघाले याची खात्री करत स्वतःची फाईल चालण्याचा बहाणा केला बेलसर यांनी. आणि मग जरा खाजगी आवाजात म्हणाले, "अ, योग्य पुस्तकं आली नाही शेवटच्या फेरीत. छान झालं." खरंच बरं वाटलं. शुभदाताई सावधपणे म्हणाल्या, तशी मृदुला कालेलकर जबरदस्त लिहिते बाकी. काय सटलटी आहे. वंडरफुल. फारच आउटस्टँडिंग आहे तिचं लिखाण. प्लॉट काय आहे, स्टाईल काय, सुपर्ब." शुभदाताईंना आधी त्यांच्या अर्ध इंग्रजी आणि अर्ध मराठीचा राग आला. कशी धेडगुजरी भाषा बोलतात हे. विनाकारण बोलतात. आणि पुन्हा हे मृदुला कालेलकर बद्दल मुद्दाम कौतुकाने बोलणं. ह्यांना काय सुचवायचं आहे हे मला चांगलं कळतंय. मनातल्या मनात शुभदाताईंनी बेलसरांचा डाव ओळखला. पण अगदी सहजपणे त्या म्हणाल्या, चांगलं आहे तिचं पुस्तक, पण बाकीची दोन्ही फारच चांगली आहेत. पाहू आता काय होतं ते. बेलसरे मग आणखी काही बोलले नाहीत. शुभदाताई जिना उतरून आल्या. मृदुला कालेलकर बाई होती, एकटी होती आणि तिचा प्रकाशक हा बेलसरांचा तीर्थक्षेत्रावरचा दोस्त होता. एवढ्या गोष्टी बेलसरांना पुरेशा होत्या. तिची कादंबरी खरोखर चांगली होती हे शुभदाताईंना माहीत होतंच. पण बेलसरांनी तिची तरफदारी करण्यामागची कारणं कादंबरीच्या दर्जापेक्षा फारच वेगळी होती. आता बेलसरे मृदुलाची केस लढवतील तेव्हा कादंबरीच्या स्तुतीबरोबर बायकांवर होणाऱ्या अन्यायाचा मुद्दाही हिरीहिरीने मांडतील आणि त्यांना उत्तेजन दिलं पाहिजे असा आग्रह धरतील. विचारांच्या नादात त्या खाली उतरल्या. तेव्हा अजित भांडारकरने त्यांना हाक मारली, चला कानेटकर बाई, तुम्हाला सोडतो तुमच्या बंधूंकडे. जेध्यानाही सोडतोच. शुभदाताईंना अजित भांडारकर माणूस म्हणून अगदी उमदा वाटत असलेला. त्या गाडीत जाऊन बसल्या. अजित शेजारी जेधे होतेच. गाडीत गप्पा सुरू झाल्या आणि नकळत पुरस्कारासाठीच्या निवडीचा विषय निघालाच. आता विचार करताना शुभदाताईंच्या लक्षात आलं की हा विषय नकळत निघाला नव्हता. अजित आणि जेधे दोघही त्यांना अजमावत होते. हा उपळेकर जरा पोज घेऊन लिहितो असं नाही वाटत तुम्हाला? तत्वज्ञानाचा त्याचा सूर मला जरा जास्तच लाऊड वाटतो. थिंकरची पोज घेतल्यासारखा? अजित म्हणाला. जेधे आणखीन स्पष्ट बघते. काय आहे भांडारकर, ब्राह्मणांची ज्ञानाची मिरास आजची नाही. युगांची पुण्याई आहे उपळेकरच्या पाठीशी. त्या बिचाऱ्या ढाकण्यानं काय कुठून आणावं? एरवी बरं नाही वागत तो पोरगा, माच करतो. पण ब्राह्मणांना फार मिळालं हो आजपर्यंत. त्यापेक्षा मिळू दे जरा तळागाळाला. अजितचा चेहरा जेध्यांच्या त्या फटक्याने लाल झाला, पण तो काही बोलला नाही. क्षणभरात त्याने स्वतःला सावरलं आणि तो सहज स्वरात म्हणाला, पण जेधे ढाकणेच्या कादंबरीत नवं काय सांगा. तसला विद्रोह आणि क्रांतीची भाषा करणारा शेवट तर पार सांकेतिक झालाय आता. दुःखाचं भांडवल न करता आयुष्याला चिरता आलं पाहिजे. निदान दलितांच्या तिसऱ्या पिढीला तरी खोलात उतरता आलं पाहिजे. मग तो आणखी बेफिकिरीने म्हणाला, तशी सामाजिक न्यायाची कसोटी वाङ्मय बाह्यच. पण तीच लावायची तर मृदुला मूळची ब्राह्मण नाहीच. शिवाय पुरुष सत्ताक व्यवस्थेची बळी, दलितांपेक्षाही दलित, शोषित वगैरे वगैरे. शुभदाताई काहीच बोलल्या नाहीत. का हो कानटकर बाई, गप्प अगदी. जेध्यांनी मुद्दाम डिवचलं. तरीही शुभदाताईंनी तोंड उघडलं नाही. प्रत्यक्ष बैठकीत त्यांना काय म्हणायचं ते त्या म्हणणारच होत्या. पूर्वग्रहाशिवाय प्रमाणांची मदत घेऊन. आता हे व्यक्तिगत रागलोभ उलगडले जात असताना काय बोलणार? जेधे त्यांच्या घराजवळ उतरवून गेले तेव्हा शुभदाताईंनी अजितला विचारलं, तुम्ही एकाच कॉलेजमध्ये होता ना, तुम्ही आणि उपळेकर? हो. ज्युनियर आहे तो मला 2 वर्ष, पण कॉलेज एकच. तुम्हाला सांगतो कानेटकर बाई, बक्षिसं मिळवण्याची कला तेवढी चांगली आहे त्याच्याजवळ. तेव्हापासूनचीच आहे ती. अजितच्या मनात उपळेकर बद्दलचा राग आणि स्पर्धा तेव्हापासून असणार. शुभदाताईंना वाटलं. आज ट्रेनमध्ये त्यांना सगळं आठवलं आणि त्यांचं मन थोडं उदास झालं. हा एवढा मोठा 25,000चा पुरस्कार, पैसा आणि प्रतिष्ठा
दोन्हीही देणारा. यासाठी किती जणांचे कोणते कोणते इंटरेस्ट असतील, किती जणांचा स्वार्थपणाला लागला असेल. अनेक हेतू, अनेक कारणं, युद्ध, डावपेच विकत घेणं. मधल्या दिवसांमध्ये कोण कोणाच्या बाजूचं होईल आणि भूमिका कशी बदलून टाकेल सांगता येणार नाही. आज सगळी खळबळ जोर करेल, सगळ्या शक्ती पणाला लागतील. शेवटी कोण जिंकेल ते मात्र सांगता येत नाही. विचार करता करता शुभदाताईंना वाटलं, प्रत्यक्षात हा कोणा उपळेकरच्या किंवा ढाकण्याच्या किंवा मृदुलाच्या पुरस्काराचा प्रश्न मुळीच नाही. त्यांच्या निमित्ताने प्रकट होणाऱ्या आमच्याच माणूसपणाचा हा प्रश्न आहे. आमच्या वाङ्मयीन प्रगल्भतेचा आणि कसोट्यांच्या पारदर्शकतेचा प्रश्न आहे. आपण फार जबाबदारीने निर्णय घेतला पाहिजे. न पेक्षा ह्या तरुण मुलांचा पुरस्कारावरचा विश्वासच उडेल. वाङ्मयीन संस्कृतीविषयीची आस्थाच नाहीशी होईल त्यांची. असं होता कामा नये. शुभदाताईंनी स्वतःला बजावलं आणि पुढच्या पिढीशी वचनबद्ध असल्यासारख्या त्या पुन्हा बारकाईने पुढ्यातल्या फायली चाळायला लागल्या. आज पुरस्काराचा निर्णय व्हायचा होता. धन्यवाद.